का म्हणतात आणि भगवान श्रीकृष्ण साऱ्या गोकुळभर नंदाचा चोर म्हणून कसा बदनाम ठरतो हे मी आपल्यासमोर सादर करत आहोत। बांधाऊ खेळाला ग बांधाऊ खेळाला बांधाऊ खेळाला ग बांधाऊ खेळाला नंदाचा पोर याला बांधाऊ खेळाला नंदाचा पोर याला बांधाऊ खेळाला
अगासूर मामा मी कपाटामध्ये आहे. तुझा काय संबंध हॅलो धनंजय गावडे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याप्रमाणे निखिल घाणेकर, निशांत घाणेकर आणि नम्रता घाणेकर यांकडून 311 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सोनाली घाणेकर आणि आर्यन घाणेकर यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही या सर्वांचं नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. कला क्षेत्रामध्ये जितकं गंधराला महत्व आहे तितकंच अनन्य साधारण महत्व आहे ते माझ्या गवळणीला. यादव कुळामध्ये कवळ्यांच्या साथीने परमब्रह्म विष्णूने 8वा कृष्ण अवतार धारण केलं. राधा कृष्णाचा पवित्र बंध प्रेम म्हणून आम्ही रंगमंचावर सविनय सादर करत आहोत एक नटरंगी गवळण, नटरंगी गवळण. दही दूध घेऊन चारा जाऊ
मथुरा जायचं ना ग मथुरा जायचं खरं पण त्या माणसाने पत्ता नाही बघ येणार होती होय का ते येणार होती मला बोलली हा पुढे मी ती मग आपण जातो रे म्हणजे राधे मावशी आवीच का बरोबर मावशी नको रस्ता पण लागणार तुझा बा की माझा बा तो तुझा बारा होते ते मावशी झाकून आहे बघ केव्हा राख मारून बरं मारते मावशी गे मावशी काय झालं बोंबलायला येतेच ना लवकर रे आले हा
मावशी काय झालं मग पोरी बदल विचार बघ म्हातारे बाल जाणे ए राधे बाजारी चालल्यात खरं परंतु सारी तयारी झाली का हो सारी तरी झाली बघ पण दही तू पण लोणी असं घेतलंय आणि त्याबरोबर सिंबल केलाय ए बाई हे झालं तुमच्या आमच्यासाठी ग परंतु हे माझे सारे रसिक जन आलेत ना त्यांच्यासाठी काय घेतलंय तुम्ही तेही सांगितलं पाहिजे हो तेही सांगितलं पाहिजे आम्हाला हो, सांगते युगान युगे मी आहे श्रीकृष्ण कन्हैयांची बेडी काय म्हणाली निघे तो आहे श्रीकृष्ण कन्हैयांची वेडी युगान युगे मी आहे श्रीकृष्ण कन्हैयांची बेडी आणि साऱ्या जनतेला लागले राधा आणि कृष्णाच्या प्रेमाची गोडी लय छान चल हो माग अगे तू नंदा ना ग होय मावशी घेतेस की नाही तुझ्या नवऱ्याचं होय मला का नाही माझ्या नवऱ्याची घ्यायची सवय आहे समजलं समजलं परंतु काय घ्यायची सवय आहे ते नाही समजलं मावशी नाव ग नाव होय अगं मला वाटलं बोलतच मग घे की लवकर ऐकते इंग्रजीत गवताला म्हणतात रात कोण घेशील घरात अगं मावशी हा. घरात नाही ग हा? इंग्रजीत गवताला म्हणतात रात आणि आमचे राबत्याला त्रास लागत येतात त्रास अगं मावशी पिऊन ग म्हणजे तुझा गोब एवढा आहे तर फॅशन तुझा ग तुझा फॅशन म्हणून पितो आणि माझा म्हातारा म्हणून पितो तुझा पण गोब एवढा आणि माझा पण गोब एवढा म्हणून राधे आपल्या हातात काय काय गं मावशी? अगं वेळच तेवढा चला लवकर अगं मावशी आता काय राहिलं तू आम्हा सारे पूर्ण सांगितलं हा. आणि तू बघ घेणार मावशी घे ग अगं काय घ्यायला पाहिजे ते तरी सांगा अगं नाव. हे कधी सांगायचं विनून माझी ते साडी ओली झाली कशामुळे? माझ्या गरमीच्या दिवसात कशाने होणार घामानच ना तुम्हाला काय वाटलं मावशी आम्हाला भलतंच वाटलं हा, तुम्हाला भलतंच वाटणार हे राधे अगं ऐक अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून काय मावशी हा बघ खाली मान घातली त्यांनी अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून आणि माझ्या बाबूरावचं नाव घेते 5 घडी राखून मावशी 5 घडी हा 5 घडी ते कसं गं? अगं तुम्हाला नाही कळायचं राखी होत ते एखादा मध्ये टाकला तर असं होय हा चला लवकर अगे राधे काय झालं ग तुम्ही बाजारात चाललाय खरं परंतु दही दूध तुपलं आणि सारं काय घेतलंय त्या मालाबरोबर कोणता पर्यायी माल घेतलाय काय तेही सांगितलं पाहिजे ए बाई तशी काय माझी बळजबरी नाही पण मी काय म्हणते ही पोरगी जायची त्या लोणीवाल्याच्या दुकानात आणि त्याला म्हणायची दुधू घेता का दुधू मोठी पंचायत होईल म्हणून तुला विचारते कोणता पर्यायी माल घेतला असेल ना तोही आम्हाला सांगा बस सांगते एक वीत लांब 2 इंच रुंद काय म्हणालीस 1 वीज लांब आणि 2 इंच रुंद एक वीत लांब 2 इंच रुंद लाल भडक माल कडक आणि मावशी हवं तर दाबून बघ परत बघ ए बाई तुझा माल दिसायला लाल भडक असला तर चालेल पण कडक नको ग बाई अगं मावशी मला माल जरी साबण कडक असलं ना हा. तर आतून बघ मऊ मऊ आणि लुसलुशीत आहे मावशी तुला काय झालं अगं ही मुलगी म्हणते काय म्हणते या राजेचा माल मऊ मऊ ऐकाय ग गुजगुजीत ऐकाय ग ए बाई आली मोठी या राधेचा माल मऊ आहे गुजगुजीत करणारी हे पोरी असा कोणता माल घेतलास ग मऊ आणि लुसलुशी अगं मावशी तर समजलं नाही आता सांगितल्याशिवाय समजणार होय आम्हाला अगं मावशी कोकणची पेप्सी घेतलंय बघ कोकमची पॅप्सी घेतल्याशिवाय म्हणजे ती लुसलुशीत असणार लय छान आता काय घेतलास तू अगं मावशी घेतलाय रवा तू घेतलायस रवा परंतु पोरी हा रवा पाळलेला घेतलायस का दळलेला मावशी तुमच्या रगात पाठवत का ग नाही आमच्याकडे रवा सर्वजण दळतात म्हणून तुला विचारलं रवा पाळलेला घेतलायस का दळलेला मी घेतलाय रवा त्यात तू टाकली साखर आता मारायला साखर कशाला अगं मावशी शिरा गोड नको का हा म्हणजे शिरा गोड होण्यासाठी त्यात टाकली तू साखर आणि काय केलं हॅलो हॅलो ए बाई जास्त लावू नको नाही तर मध्येच दांडा मोडायचा अगं मावशी हा. तसा कसा मोडेल दांडा माझ्या नवऱ्याचा दांडा तुझ्या नवऱ्याचा आहे हे राधे काय झालं ग काय म्हणते बघ दांडा माझ्या नवऱ्याचा आहे अगं मावशी तसं नाही मग? तिच्या नवऱ्याने ना काय जाणं जाऊन बामचा दांडा आणलाय बघ म्हणजे तो मजबूतच असणार हो. तो बस सर्वात मोडेपर्यंत माझ्या वाचं कुठं जातंय तू काय घेतलाय मावशी मी घेतलाय मावा तू घेतलायस मावा मावशी मी घेतलाय मावा आणि ज्यांना मला लावा ते रात्री ऑनलाईन राहा ए बाई आता पण सारे जण ऑनलाईन आहेत पण समजा बिचारांना तिकडे नाही रेंज भेटली तर तिकडे पाठीमागे गोंडात जावं असंच ना होय मावशी होय मावशी काय तू काय घेतलाय मावशी ती घेतला केळा तू घेतलायस केला परंतु पोरी हा केला ते सावडेचा घेतलाय की वसईचा
ग? आता सावड्याचं कशाला घ्या, मी माझ्या बाबांचं काय घेतलंय. काय म्हणते बाबांचा केला हे राधे काय झालं ग? काय म्हणते बघ मी घेतलाय माझ्या बाबांचा केला म्हणून अगं मावशी तसं नाही, मग? तिच्या बाबांचे ना केलीची हातगाडी आहे बघ. हे कधी सांगायची ती अगं नवीनच आहे ना. अगं नवीन असले म्हणून बोलते कशी चुरू चुरू मी घेतलाय माझ्या बाबांचा केला म्हणून अगं बाई ही कोण ग नवीन सुंदराबाई अगं मावशी सुंदराबाई नाही चंद्रबाई आहे ती. कोणी चंद्राबाई ओ चंद्राबाई कोणता माल घेतला तो विक्रीला मावशी मी घेतले दूध. दूध घेतला सोड लई छान बघा ही खरी गवळ्याची फोड शोभते नाहीतर हे वसाड्याने कोणी मावा घेतलाय तर कोणी रवा घेतलाय तर कोणी पेप्सी घेतलाय या पोरीने माझ्या दूध घेतलंय चला आपण जाऊया अगं मावशी आम्हा साऱ्या बहिणी शिकतात आणि तू बघ ती घेणार. अगं मावशी घे ग. आता एवढं तुम्ही सुंदर माल घेतलाय आता ही म्हातारी काय घेणार मावशी घे ग. असं होय तुमची बळजबरी आहे होय, होय. हे राधे तुझी बळजबरी असेल तर माझा माल आहे अगं राधे मी शालू नेसली लोकांचा काय मावशी? हा विक्रीसाठी हा शालू नेसली लोकांचा आणि माल घेतला बघ बिन भोकाचा मावशी बिन भोगाचा हा बिन भोकाचा म्हणजे ग? राधे तुम्ही गवळ्याच्या पोरी आहात की घिसाड्याच्या गवळ्याच्या. गवळ्याच्या पोरी आहात ना मग एवढे वर्ष बाजार केलात बाजारात कुठे बिन भोकाचा माल दिसलाच नाही नाही. म्हणजे कसा दिसणार तुमच्या वेळेला तो माल नव्हता ते सौभाग्याचं लेणं कुंकू आणि टिकली ते घेतलंय मी चला लवकर नंतर अगं मावशी आता काय राहिलं आता सात सिंगर तू रे बघ. ए बाई हा सात सुंगर असतो कसा अगं मावशी कधी बाजार करते तुला सात सिंगर माहित नाही. आमच्या वेळेला काही सात सुंगर असा नव्हता उचलला माठ घेतला डोईवरती आणि चालली व टनाटना उडत या मथुरेच्या बाजारला अगं मावशी सात सिंगर म्हणजे नाचत टुमकत उलटत त्याला बघ सात सिंगर म्हणतात. असं होय मग करा लवकर चल तर. साज शृंगार करोनी जाऊ कंसाच्या नगरी साज शृंगार करोनी जाऊ कंसाच्या नगरी दही दुधाच्या व्यापारी जाऊ मथुरे बाजारी दही दुधाच्या व्यापारी जाऊ मथुरे बाजारी साज शृंगार करोनी जाऊ कंसाच्या नगरी
जय श्री कृष्ण भगवान. केवळ दुर्जनांचा संवाद करण्यासाठी भगवंतांना अनेक रूप अनेक अवतार धारण करावे लागतात. तोच मेटवा स्वशस्त्र 108 गोपिकांचा मेळा मिळून मथुरेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. पण ही कामगिरी आपण न करता आपली दुष्ट सुदामा याच्यावर संपवली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, नमस्कार देवा. आशीर्वाद सुदामा. सुदामा, तुला काय माहित आहे का रे? देवा आपण सांगितलं मला किती माहित पडणार. सांगतोय, स्वशस्त्र 108 गोपिकांचा मेळा मिळून मथुरेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून ठेव. येतो मी. ठीक आहे. आपण पुण्यावर जावे. काय करणार देवाची मोठी कामगिरी सांगते. 108 गोपिकांचा मेळा मिळून महत्वाचा घाट देत आहे आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करताय. आणि ही कामगिरी माझ्याकडे संपवली आहे. पण माझा पेंद्या आहे ना त्यालाच पहिल्यांदा हाक पाहून देतो. अरे पेंद्या कुठतरी गायब झाला बाप्पा. अरे पेंद्या पेंद्या हॅलो लवकर लवकर ये. हॅलो हत्या काय तुझ्याची मजा आहे. काय हत्या तरी काय हा लवकर ये. मला वाटतं त्या गुलबावण्या सोन नालागली का काय. गुलबावण्या नालागली. मग काय केलं. अरे त्या सोन गुलबावण्या सोन मुली मारली. मुली मारली. मग काय केलं. मुली मारल्या बरोबर का नाही. काय झालं. सगळं नुगलं आहे ना. कुवळे माझ्या नांदावर पडलं. अरे इकडं नांदवताय. इकडं नांदवताय. मग काय केलं. आणि नाच काय जाई नाही. मग काय केलंच काय नाही करू म्हणजे काय. समोरचा नोंदा आहे ना. तोंडा हा त्या नोंड्यात गुरला होता. गुरला होता. हा मग त्या सोन लुडल्यात इकडून तिकडून नोंदलो मी. हा मग आलं सगळं नुगलं नोळून गेले. अरे मग काय केलं. मी एकदम नुकीत झालो तो. हा बघ. अरे कोण तिकडून निघतोय नाही. तिकडून निघालास. तो काय आला. नुकली माझ्या नांगावर आली. कुठे आली. हा बरोबर आहे. एक मी नकला नाही ठेवली. कपडा ठेवला नाही. हा बरोबर केलं तर काय. आता काय माझं काम नेमपून आलं नाही. मग काय केलं. नेलीचं झाड होतं. कसलं केळीचं. हा त्याची 4 नाना काढली. 4 पाने काढली. हा आणि कुठे लावली. अरे हिके एक लावलं. हिके एक लावलं. हिके एक लावलं. एक कुठे लावलं. आणि हिके एक लावलं. अरे तेव्हाच मी निघालो. निघालास. हा मग काय आलं. तेव्हा
नकली आली नाही रे माझ्या नाचीकडनं. म्हणजे कोण? नकली म्हणजे बकरी. अगं नकली आल्या म्हणून तुम्ही काय केलं? आता घालताय नसता घालताय हा. इकडलं जो नाल काढून म्हणजे पहिलेच पाठ काढला. मी तर नलू दिलो. मग काय केलं? गेलो माझ्या नुलगावण्यात. फुटबॉल गेलं. हा. आणि मग नालका होता नुलगावण्यात टाकलेला. हडका. हा. मग काय केलं? नालका लावला नाचला आणि घेऊन आलो इकडे. काय हुशार आहे. बाई, काय आणलं? नालका हडका. हा. मेरा साडी आणली. बायकोची उचलून आणली करते. न्यावा काय आलं? अगं माझ्या नुलगावण्यात नायको आंदोलन हे! नायको माझी नालात कशी जाय अरे काय झालं? तरी याला ती काय कोणाला? काय आलं? डोक्यात शिरलं वाटतं तुझ्या. नायकोला सांगतो हा. नाण्याची नाना काढ. साव्याची पानं. हा. लय हुशार आहे. राव दे इकडून. काय आलं? आधी नगर नोंदवल्याचं थोड्याच्या नंतर नाही बाचा. लय हुशार हा. आहे. हा? मला सांग काय? मला नोंदवली कशाला तुला बोलवलं नाही मग? तरी बोलवून घेतलंय. कशाला देवाने आपली मोठी कामगिरी सांगितली. नकली. एक चार गोपिकांचा मेळा मिळून मथुरेचा घाट जाते. हा मथुरेचा घाट जाते. हा त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे हा आणि ही कामगिरी तू करायची आहे. हा काय हा? नवलनी आहे. एक चाट. नवलनी लागल्या नाटीस हा. तहन नोकना घेऊन हे काय आलं? जमणार नाही. मग काय आलं? जमणार नाही माझ्या जमलं पाहिजे. नाही जमणार. हे माझ्या दोन्हीचा नाकली आहे. कोण? नाकली आहे. वाटूया. हा. त्याला काय आलं? हा नाक पण घेता. हे लाट मारू, हाक मारू घे. नाक. हे बघ हाक पडतो कसा आता ताला ते सुरात नालात नाही तुला. आणि एका आवाजात नेका नावादा. देवाज म्हणजे मी आवाज घेऊ आवाज आहे. येऊ लागला. हे आली नको. नाही नाही अरे आधी हलते का? नादालते हा हा. ए इकडे नलू नका तुम्ही कशा नादात. अरे हाक मार. ए अकल्या एक मोडला. एक मोडला. काय बोललाय? ए अकल्या अले कायले इकडे ये. अले कछाला काय म्हणतो तरी काय असं म्हणतोस. इले काय आलं? तू म्हणतो मी नियलोय. हे, तू काय बोलला माहितीये काय? येतो बोललाय. तुम्हाला. करे सुद्धा मने कमरीला पिंड्या वाटड्या या बोबड्याला हो गेलो होतो मी या रानाला काय माझी चुकली हो वरच्या याळीला काय माझी चुकली हो वरच्या याळीला माझी चुकली हो वरच्या याळीला काय माझी चुकली हो वरच्या याळीला. तारे तुला मन कमरीला पित्या वाटड्या या बोबड्याला हो गेलो होतो मी या रानाला काय माझी चुकली हो वरच्या याळीला काय माझी चुकली हो वरच्या याळीला. माझी नपीला तातू गाय तिला भलतीच थोड हाय आता करू मी तिला काय मी माझं डोकं हे चालत नाय माझं डोकं हे चालत नाय तिच्या बेटी जोड लागली मला काय चोदीचा पायी माटा रुदला हो माझा चिरोयाला जायाला काय माझी चुकली हो वरच्या याळीला काय माझी चुकली हो वरच्या याळीला काय माझी चुकली हो वरच्या याळीला काय माझी चुकली हो वरच्या याळीला. हे, सुदामा. हे.
आला का तुला? सुदामा काय आलं? अरे गंमत झाली गप्पा झाली हो. कोणती काम काय विचारू नको कोणती सांगशील? अरे माझी बायको तुझी बायको हो. तुला काय आलं? माझी बायको पडली आजारी तुझी बायको आजारी पडली बाय. आणि बाय माझी बायको पडली आजारी हा. आणि सासूची झाली डिलिव्हरी आपल्या काहीतरी तू नुकतोय सुदामा काय आता मी याच्यावर कधी चुकलो तो काय बोलला काय? काय तरी चुकतोय चुकतोय बाय. काय बरं चुकलो मी नलत नलत बोल मी काय म्हणालो माझी बायको पडली आजारी नुनला इलाम व्याकरण चांगलं आहे होय, व्याकरण झालं. हो. नंतर टाकीत व्याकरण आलं. बायको पडली आजारी हा. सासूची नाचला चुकतोय नाचला क्रम चुकतोय क्रम चुकतोय म्हणजे आकडा चुकतोय बोल. बरं हा. मी काय म्हणतो काय? विनोदाची असं आतिषबाजी करून झालेली आहे. होय. बरोबर आहे ना हा. आता आपण प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करूया अगदी बरोबर आहे ज्याच्यामुळे हा. आपल्याला पेमेंट मिळतं काय पेमेंट Payment मिळतं. नाही. अरे वा. आता मला सांग सांग. तुम्हाला इकडे कशाला बोलवले मी तुला हो. आपल्या देवानी मोठी कामगिरी सांगितली कोणी कृष्ण देवानी कृष्णदेव हो. त्यांना कुठं नेऊन ठेव नुल्लीवाले पडशील पडशील नलत नाही आता माझ्या लक्षात आलंय हा. कृष्णदेवाने कामगिरी सांगितली हा काय सांगितले 108 गोपिकांचा मेळा मिळून 108 गोपिकांचा वेळा मिळून माथोरच्या घाट देत आहेत मसनवड्यात जात आहे म्हणजे मथुरेचा घाट चढताय त्यांचा रस्ता प्रतिबंध करत आहे सुदामा बोल तुझं बाकी सगळं माझ्या लक्षात आलंय आलं ना पण तू प्रतिबंध करणे म्हणजे नेमकं अरे काय प्रतिबंध करण्यामध्ये अडवणार नाही ऐक ना प्रतिबंध करणे म्हणजे आवडून दे प्रतिबंध करणे म्हणजे अडवणार तेच मी म्हणालो. एकाही कडून जाऊ द्यायची नाही बरोबर आहे त्याच्याकडे आशीर्वाद घ्यायचा आहे. असं तेवढं काढून घेऊ आणि ही कामगिरी तुम्ही दोघांनी करायची आहे. आणि तुम्ही कुठे जाता आम्ही कुंजावण्यात चाललो ए, हा कुजवानच जातो कुंजावण्यामध्ये तेच म्हटलं देव आराम करण्यासाठी गेले बरोबर आहे देव गेल्यात आराम करू हा नुन्नी चालला मागणं गरम करू काय म्हणतोस काय टायमिंग वर पंच मारला आपच मारला बरोबर आहे ठीक आहे हा ही कामगिरी दोघांनी करायची आहे आम्ही चाललो तू जातोय हो. एक काम कर काय ते कसं जाशील बोल कसं जाशील कसं जाऊ तू जाताना बरोबर आमच्या पुढे मी तुमच्या पुढे आहे हो मग बरोबर तू आहे आमच्या पुढे झालास हा की लगेच आम्ही तुझ्या मोहर होता हे असं कसं असं कसं म्हणजे काय आता मला सांग हा जर का तू आमच्या पुढे गेलास मी पुढे गेलो लवकर बसशील लवकर पोहोचा बरोबर आहे. अगदी बरोबर आहे आणि जर का आम्ही तुझ्या मोहर गेलो हा तर पटकन पोहोचू लय हुशार आहे. मग चला मी आता. तुझा इकडे हा कामगिरी लक्षात आले लक्षात आहे आपल्याला पार पाडायचे हा दिना लवकर मी काय म्हणतो नाही म्हणतोय तू एक काम कर नाही नलू पाठीमागे आंब्याचं झाड दिसतंय नाकल्या हा? नामेचा लहान निघतोय पाठीमागलं झाड तुला पुढे दिसलं नातू निघतोय असं काय? अरे पण त्या आंब्याच्या झाडाला मेहनत कशाला लागली रे ए! हा अरे आंब्याच्या झाडाला परत हा तुझ्या बारसाला कधी लावलं नव्हते का नाही 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 नाकल्या होय. नातून ननस गेलाय ए, गाडवा काहीतरी विचित्र हातवारे करू नको अरे नाही आता आता नातून ननस गेलाय हा 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 हा. म्हणजे तुला असं म्हणायचंय काय नाही त्या आंब्याच्या झाडाच्या बुंदातून हा. एक फणसाचं झाड सुद्धा आहे हा. तरी हा. म्हटलं आंब्याच्या झाडाला परत कसे काय लागले जाऊया जाऊया हा, चल. चल लवकर काय गोंधळ चाललाय तुमचा? काय गोंधळ चाललाय धोतर सुटलाय. आंब्याचा बाजार ना तुमच्या मुलीला माझ्या मुलीचे माठ पडले बघ हे हात पडला हट. अरे याने फोडले बघ अरे माठ कुठे पडतोस मग काय केलं तिच्या पोरीने माझी पाठ फोडली पाठ फोडली काय? तेव्हा माझी तू पाठ फोडली आता लय हुशार आहे. पाठ काय ए! करतो? हा पाठ फोडतो नाही घातला हा. अरे हा काय येडा आहे की? सांगते इकडे इकडे सांगते काय केलं माझा सुटला धोतर हा. मी एक कष्ट घेऊन खोवला हा
याला काय गरज होती काय करायला नाही? कशाला मागणं कोंबतोय अरे कोंबड्याशिवाय त्याने काय जर गेला कुठं. तू पण काय माकड्या. हा. गिऱ्हाईक म्हटलं दही माझी रवी काय 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 म्हणालास माझी घ्या पुढं हो पुढं हो. अरे काय म्हातारी इकडे उलटशील हा काय आलं? तिची पोरगी काय म्हटली काय घ्या रे म्हटलं दही तू काय बोलला म्हटलं माझी रवी काय करणार कशाला कशाला काय मग आता मला सांग हा या गरमीत कोण दही खातो कसे? बरोबर आहे हा. ना मग त्या दह्याचं काय करतात काय? ताक बनवतात ताक. मग ताक बनवायला काय लागते हा रवी लागते मग तीच म्हटलं माझी घ्या बाबा हा. मी गावड्याच्या मुळे आहे आमच्याकडे रवी असं काय हा. राहू दे आमचे आपले मोडलेले नोंदले हो नाचे हा. माझ्याकडे नबल नेले नबल न्याला म्हणजे डबल डेअरीची हा 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 मग माझा डबल रेडा डबल डेअरीची डबल डेरेची तुला काय म्हटलं मला वाटलं बबनचे रेडे अरे वाकड्या हा. घ्या अरे म्हटलं शिरा चला म्हटलं वर करा हे पावट्या हा. काय म्हणालास माझ्या मुलीवरती ए, काय काय म्हणाला तिच्या मुलीला अरे मी बोललोय नाही मी बोललो तिची पोरगी काय म्हणाली काय बोलली? तिची पोरगी म्हणते घ्या रे म्हटलं शिरा मग तू काय बोललास मी काय वाईट बोललो काय बोललास तू मी पण म्हटलं चलो रे म्हटलं वर करा काय अरे शिऱ्यावरलं झाकण सांगितलं ना अगोदर? हे ऐकते ऐकत नाही तू ना पण ऐकते का ती? वाकड्या आज काय शॅम्पू नाही शॅम्पू नाही काय आलं? टेम्पो आणलाय तिकडे रस्त्यावर. काय? ते काय कुठला महाराज नाही अरे मला सांग काय? या गवळ्याच्या पोरीना रे. हो मग मला सांग याने माल काय काय आणायला पाहिजे दही तूप लोणी सर्व बरोबर आहे ना हो. मग दही दूध तूप तो लोणी आणायचं सांडून हा त्याने हा मध्ये शॅम्पू कसं विचार जा. विचारू विचार. छान व्हायला पाहिजे दारू- विचार इकडे विचार ना वेगळा विचार मावशे वाद जाऊन घेशील काय ह्याला काय आलं पण मावशे तुला ओरडायला कमी यार मावशे तुम्ही गवळ्याच्या पोरी बरोबर ना मग दही दूध तूप लोणी आणायचं सांडून ह्या शॅम्पू मध्ये कसं काय आणलं रे बाबा हा. व्यापार करणे माणसांचा धंदा आहे आणि कोणत्या माल विक्रीसाठी आणू नाही मावशी व्यापार करणे तुमचा धंदा इथपर्यंत ठीक आहे मग परंतु मावशे व्यापार किंवा धंदा करण्यासाठी आमची बंदी अजिबात नाही अजिबात नाही. बरोबर आहे ना हो. परंतु तुम्ही जो माल आमच्या गोकुळामध्ये विकत आहात त्या मालाची किंमत होय जीएसटी कंपनीचं नाव सगळं सांगायला पाहिजे सांगितलं बाई. हा. तू पहिला मला जीएसटीचा अर्थ सांग अगं बाई काय आलं? जीएसटीचा अर्थ तुला माहिती आहे आता मला माहिती आहे हा? तू कशा गेला विचार हा तुला माहित नाही ते मग काय करू काहीतरी म्हणजे काय ठोकून झालं. ते समजावून दे हा पाठी काय बरोबर. मावशे तुझ्या पोरींना जीएसटीचा अर्थ माहित नाही तर तिला माहिती असतं तुला विचारलं असतं तिनं मग पण मारायला बाजाराला घेऊन जाते 5:30 वाजता सांडून पाटणे कशाला फिरवते बरोबर आहे ना हा. मावशे तुझ्या पोरीने सांग जीएसटीचा अर्थ माहित नाही अरे नाही माहिती एक काम कर काय? सकाळी जीएसटी भेटेल ती पकड नाहीशी होईल हे बाबा कोणत्या एसटीनं नाही शिव नाही म्हणण्याचं नाव माझे नेत्याचं नाव माहिती तुला हा सांगतो निवलून नोल मला ए, काय निवलून नोल मला हा काय म्हणतो माहिती आहे चिपळूण कोण मला असं काय मग तुला काय मी वाटलं म्हटलं चिकटून कोण घ्या काय माणूस आहे असू दे तर बोलतो तसा ना हो. जाऊ दे काय तुला. हा. एसटीचं सांग आम्हाला मावशे जीएसटी म्हणजे तुमच्या गवळणींचा सोशल टॅक्स सोशल टॅक्स बरोबर आहे ना सोशल टॅक्स हा कुठला सोशल टॅक्स याला त्याला सांग पटकन हा. नोटल नेक नामाचा नाही नाही. अगं मागे अगं नोटल तेवढं तुम्ही नसती अरे काय नसती काला काय अगं मावके पहिला नाट घेता होती मी नाव काढ ठेवता दुसरा नाट घेता तेव्हा कसं नाही नोटल नवडं तुम्ही नव्हती घाला समजावून सांग हा. काय? म्हणजे त्याचं म्हणणं काय काय? जेवढा भार सोशल हा. तेवढा घ्या म्हणजे याचा अर्थ काय काय? जेवढ्या तुमच्या मालाची किंमत त्या किमतीला शोभेल आणि झेपेल हा. एवढा टॅक्स भरायचा अगदी बरोबर आहे. बरोबर आहे हो हा. शॅम्पूच्या कंपनीचं नाव सांग त्याला हे कंपनीचं नाव सांगते नीट मी ऐक, ऐक- गडबड करू नको मी ऐकतोय तू ऐक बरोबर अरे कंपनी नाव आहे बघ इथं सांग इथं हा. अरे कंपनी नाव हा. बघ क्लिनिक प्लस ऐकलं काय कंपनीचं नाव आहे काय चोलीत बस हे बाबा हा. चोलीत बस नाही म्हटली ती मग? क्लिनिक प्लस म्हटली ही बघ काय अरे ती पोरगी म्हणते चोलीत बस आणि ही काय म्हणते ही म्हातारी म्हणते तिकडे जावल्यांच्या केळीत बस काय विचार काय? कुठं बोलणार? जा, जा, जा. आपल्याला काय करायचं जाऊन द्या ना विचार काय विचारू आलात कुठे जाणार कुठे बस काय ही कामगिरी सोपी आहे सोपी आहे ना हा पेंद्या केली करेल सांग त्याला ए पेंद्या तिकडी सांग आलात कुठून जाणार कुठे बस. मग हे तिकडे बोल एवढंच हा. ना मी काय नाबाद तो काय
अक्षय तू नालीस तू जाणार नाही. हा माणूस आहे. त्याला काय झालं? मावशी हा पेंडे ना आता बिंडो काय बघ. ऐकलं नाही ऐकलं. हे काय म्हटली काय? मावशी हा. हा पेंडी आहे ना हा. अर्धा बेडोक आहे बोला म्हटली. ए, नागल्या हा. येलोक असा असतो. हा. मी येलोक नाही आहे. मग काय आहे? मी मिरची आहे. ठीक आहे, ठीक आहे. बरोबर. बरं, ठीक आहे. असू दे. अगं, तिला मी नाही म्हटलं. काय म्हटलं तू आलीच नव्हतून हा जाणार नुली कल. पण तिला काहीतरी वेगळंच ऐकायला आला असेल. तू जाऊन सांग. बरोबर मावशी आलात कुठून हा. आणि जाणार कुठे अरे बाबा मी गोकुळेश्वर मथुरे बाजार चालले बघ. मथुरेचा रस्ता बंद आहे. तो पण रस्ता बंद आहे. याला सांग याला नाही म्हणायचंय. काय म्हणायचंय? याला सांग. बरोबर आहे याला सांगायचं याला सांग. हो म्हणजे त्याला सांग. मग तुला काय वाटलं तू काय म्हणालीस पहिला रस्ता बंद आहे आम्ही दुसऱ्या रस्त्याने अगदी जाऊ. बरोबर आहे. दुसरा रस्ता बंद आहे हा. आम्ही तिसऱ्या रस्त्याने जाऊ. म्हटलं मला नको सांगू याला सांग. अरे त्याला सांगायला आहे तरी कोण तुमचा? आत्ता मुद्द्यावर आली मग मावशे हा आमचा मुकादम. तो तुमचा मुकादम? हो रोज देतो आम्हाला सुकादम. अरे देणार नाही तर काय तुम्ही असं विचित्र वागलं तुमच्या दम देणार तर काय करणार तुमची? मावशे तू याच्यावर दिसण्यावर जाऊ नकोस केंद्र सरकार जेवढा निधी टाकतो का नाही तेवढा हा एकटा खातो. एकटा खातो? मग? तुम्हाला काय देतो? उरलेली कडी डांबीर आम्ही खातो. तेव्हा याची परिस्थिती आहे. मग अच्छा. मावशे हा. सगळ्या रस्त्यांचा एक रस्ता करून रस्ता जोडलाय मुंबई गोवा महामार्गाला. हा. 5 वर्ष झाले हायवेचं काम चालू आहे. अगदी बरोबर आहे. काम आम्ही ठिकाणी घेतलेलं आहे. ठिकाणी घेतलंय? मग कोणतं डिपार्टमेंट आहे कामाचं तुमच्याकडे? डिपार्टमेंट माहित नाही कोणतं आहे? मावशे हा पूल इंजिनियर आहे. म्हणजे तो पूल बांधतो पूल बांधतो आणि पूल जोडतो. म्हणजे पूल जोडतो. हा पूल जोडतो आम्ही दोघे जण मागणं तोडतो. बरोबर आणि हा मधीच तोडतो. तुमची ओळख तरी काय? हा? ओळख आपली ओळख काय रे सांग ना. सांगू ओळख काय 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 ओळख आहे तुमची? हा काटकोन. अरे काटकन कुठे लंब गोल झालाय तो? मावशे हा रेशनवरचा फुकट तांदूळ खाऊन झालेला आहे. तो लंब गोल झालाय. प्लास्टिक सारखा तांदूळ आहे. म्हणजे हा काटकोन आणि हा हा त्रिकोण. पण वाटत कुठं नाही त्रिकोण. नाटक ना काय झालं आबा आता समजलं म्हणजे काटकोन त्रिकोण आहे तू. मी चौकोन. हे पोरी हा. म्हणजे तुम्हाला सगळेच कोण ओळखत असतील ना रे? हट आम्हाला षटकोन ओळखत नाही. हे नालत नाही गेली. अरे मावशी आहे का कोण आहे झालं? आता मारायची काही गरज होती का काय काय झालं काय? मावशी त्याला नाही म्हणायचं. काय नाटक कोण नलकीत नाही आता मला म्हणायचंय. षटकोन हा बरोबर आहे. बरं, नातं. मावशी, तू काय म्हणालीस काटकोन त्रिकोण चौकोन हा. तुम्हाला सगळे कोण ओळखत असतील. हो. म्हटलं तसं नाही हा. आम्हाला षटकोन ओळखत नाही. हा. बरोबर कोणी आहे ओळखत? षटकोनाचा आणि आपला अभ्यास झालाय नाही झाला. तेच म्हटलं हा. मग हे आपल्या कायद्यावर आहे का? ए आपल्याकडे कायदा आहे त्या दिवशी आलो का आपण येतो होतो ना त्या बाजूला. थांब गवळ्याच्या तू पोरी जाऊ नको ग तू बाजारी सवाल आहे आमचा तुझला कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारी कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारी कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारी कृष्ण देवाचा हुकुम मधला देवाचा हुकुम मधला रामा जोडीनं सजला रामा जोडीनं सजला नंदाचा हरी वाटेवरी पुढील तुमच्या जागा घरी नंदाचा हरी वाटेवरी पुढील तुमच्या जागा घरी जाऊ नको ग मथुरेच्या बाजारे कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारे कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारे आम्ही गरीब गवळ्याच्या पोरे गरीब गवळ्याच्या पोरे जाणार मिळून साऱ्या जणी मिळून साऱ्या जणी जाऊन सांगा श्रीहरीला कुवड उयाळा दिला जाऊन सांगा श्रीहरीला
ऐकलास का आमचा कायदा? हे बाबा, आमचा कायदा ऐकलात का? आता सांगितल्याशिवाय कसं ऐकणार? जाऊन सांगा तुमच्या कृष्णदेवांना. काय सांगू? आणि चालले बाजाराला. ऐकलं? जाऊन सगळ्या तुमच्या कृष्णदेवांना हा. आम्ही चालले. ए बस. जाऊ द्यायचं नाही बरोबर. त्याच्याकडे असं नाही घ्यायचं बरोबर. जाऊ दे ना सांग काय सांगू? देवाच्या हुकमान हुकमान. आणि आमच्या कायद्यात बरोबर. 5 मिनिटं बसावं लागेल भाऊशे, देवांच्या कायद्याला आमच्या हुकमान मला 5 मिनिटं बसायला हे लागेल. बाबा, आम्ही तुमच्या कायद्याने मुळीच बसणार नाही. आम्ही स्वतःच्या मनाने बसू. कशा पण बसा. तिकडं स्वतःच्या मनाने बसा. नाहीतर नाहीतर तिकडे कशा पण बसा. कशा पण बसा. आपल्याला काय करायचं? बसू दे ना मी नाम करतो, मी नाही मानून येतो. जातोय हा. जा. गायच मान गायला नाही तर कोणता तरी पाय बांधून ठेव. हो. गवळण बरोबर बसले का बघू. बघून येतो. गेलो का ए, सुदामा, काय आलं तिकडे बोल ना गवळणी बसलेत. मग आलं हा सिग्नल कशाला उभा आहे? विचार ना विचारू? विचार भाऊशे, काय झालं? गवळणी बसलेत. तू बसलात की माझ्या मुली? मग तुला काय फटके आले? हे बाबा, यांच्या पाण्याजवळ बसणार नाही जा. पाण्यासाठी बसणार नाही का? आलं पाण्यासाठी बसणार नाही का? आपण कशासाठी आहे? आम्ही कशासाठी आहोत? अरे सायंकाळी बसणार नाही ना? नाही बसणार. नाही बसणार. नाही बसणार. ओळख पटवून घे. एक काम करतो. काय? ही म्हातारी आहे ना, हा डांबरेट आहे. डांबरेटच आहे. आपल्याला अशी ऐकायची मग नाही. काय करायचं एक काम करतो. काय? पहिल्यांदा त्या गवळ्यांची ओळख पटवणं. हा झालं हा ना? हा झालं करे भाऊशे, काय झालं? मी जरा आतमध्ये जातोय. आता बाहेर सर्व झालं आत काय राहिलंय तुझं रे? भाऊशे, ओळख पटवायला नको. ओळख पटवली पाहिजे जवळचा परिचय. हा. हे, तो कशासाठी जवळचा परिचय तुला? कशासाठी म्हणजे देवांची ऑर्डर आहे तशी आपल्याला. हो सगळं तिथं लिडर आणायचं आहे. माझ्या मुलीला तुला लग्न करायचं तर त्याच्याबरोबर तुझं. मला कशाला करायचं आहे? काय करायचं? मी पुढे बसले ती तशीच आहे. तुझे ना, होय ना? मला डबल करायचं. डबल नको हे करू बाबा, काय नाही लवकर ये. नाही, त्याला कशाला टाइम लागतोय? जा लवकर ये. हा, लवकर ये. लाल सिग्नल लागलाय. चालतंय ना. काय म्हणते गाडी क्रॉसिंगला उभी आहे. काय म्हणते काय म्हणते माहितीये? हा 4-4 दीवा रत्नागिरी पैसेंजर, हा थोड़ी देर में प्लाट क्रमांक 1 पर आ रही है. हा यात्रा करो कृपया ध्यान दीजिए. हा चालते गाड़ी पूरी चढ़ो. कशाला महाराज येतोय थोडं तर चलती गाड़ी पकड़ना अत्यंत खतरनाक है. हाँ. आगे चलतो. आगे चलो मावशी, या पोरगीचा मोबाईल नंबर भेटला तर बरोबर. हे बाबा, तुझ्याकडे मोबाईल नंबर काय नाही? पाहिजेतला हिचा नंबर देते बघ तुला. जगला मोबाईल नाही हिच्याकडे. हा. मावशी, तुला काय माहितीये? काय? संध्याकाळी 6-6:30 नंतर बघायला ये. काय? कशी कुपणी शिरू व्हॉट्सअप वर बोलत असते. कोण ही पोरगी? होय. तुला कसं माहिती रे? आता मला कसं माहित? काय अरे ही ज्या कुपणीच्या आडवी बोलत असते का नाही, हा. त्या कुपणीच्या बरोबर दुसऱ्या बाजूला हा मी असतो. काय करीत काय करीत म्हणजे? हा मी व्हॉट्सअप वर बोलत असते. हा मी आपली व्हॉट्सअप करेल. सांग लवकर नंबर. लँडलाईन नंबर आहे? हे कुठला? जुना नंबर तुझ्या हे टाईम. ऐकून घे. हा. 555 काय 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 555. फाय फाय अरे फाय. तुझा. लावतो. ए सुदामा, हा बोल अरे लागत नाही. काय म्हणते काय म्हणते माहितीये? हा ट्रायल द सम टाइम हा इज करंटली नॉट रीचिंग. म्हणजे तुला समजत नाही? काय आप जिस नंबर पर संपर्क करना चाहते हैं हा वो इस वक्त हा कब्रस्तान के ए बाहर. परत लाव हॅलो हॅलो, कोण बोलतय मी बाबूराव बोलतोय. अय्या बापूराव कुठचा खालचा की वरचा काय म्हणली अरे, म्हातारीपेक्षा पोरगी डांबरट काय आहे. बोलली काय म्हणजे हॅलो, हा. कोण बोलतोय? हा. म्हटलं बाबूराव. म्हणजे रोडच्या खालचा. सांग ना. आम्ही खालचा बाबूराव बोलतोय. बोल. अय्या बापू म्हणजे नक्की कोण त्या घड्यात काय काबुलीत सगळा आवाज आज वेगळा का आवाज येतोय? बाबूराव म्हणजे तुझा बापू. अरे काय एक पाठ नाला त्याच्यामधले काय उठवली? हे म्हातारडी पण बघ. का म्हणते उठवली? काय उठवली तिच्या मुलीला का उठवली? पण मी उठवली नाही तू नाही. नाही आमचं हे वय. बाबा, ए, अरे काय उठवली तिला? मावशे, हा. तुझ्या पोरगीला म्हणा नाव गाव पत्ता सांग. आणि निघून जा काही एक एक माझं नाव मंजुला बघ. काय ऐकलं? ह्या काळात या पोरीचं नाव मंजुळा. मंजुळा जुन्या काळातलं. होय मग मला सांग, हा जर ह्या पोरीचं नाव मंजुळा असेल हा तर हिच्या आयशीचं नाव काय असेल? विचार विचारू?
मम्मीचं नाव काय शकुंतला. अरे मग चांगलं आहे. मग तिचं नाव मंजुळा. हो. आईसीचं नाव शकुंतला. आणि मग बापसाचं काय खुलकुला काय येतच न काय काय ना? फक्त मरू दे. हा. मी काय म्हणतो काय? ही म्हातारी आपल्याला अशी ऐकायची नाही नाही ना. बरोबर आहे ना. हा. माझं धोतर पण काम करायचं बंद झालंय. चालेल ना? बरोबर आहे. चल लवकर चला, जाऊया. लवकर जाऊया. हा. मी काय म्हणतो हा या म्हातारीला कशी बसवायची बसव बसव. बसव. बसणार नाही ना. जेवण काय सांगायचं पाय नाही सांगतात. होय जेवण काय सांगितलं? काय सांगायचं दगडीचा काढला दोर हा. टाकलेल्या झाडाला बांधून लय ठेवला. हुशार आहे. चल लवकर. जानेवाली उभी राहा ग. अगं मावशी आज जानेवारी महिना आहे का ग? चूप तेरडे, मी तुला काय महिन्याच्या आलो. मला कोणते पूर्ण आलं? आपण कोण? श्रीकृष्ण भगवान. तुम्ही अशी नसतात. मग कसे असतात? पायी पद्मा बेंबी हिरा मस्ती गुजरा कट्यावर बिडी उठेवर बी असतात. राधे देश तसंच खोटा लागतो. सांगा मी जमीन ना. सांगतोय. राधे सांगतो मी तुला माझ्या जन्मांच्या या लीला. राधे सांगतो मी तुला
ऐकूस का माझा जन्म खुना हो देवा बाकी काय मागणी आहे आशिंदाने मथुर दादा निघून जा. ठीक आहे देवा आम्ही शरण आलो तुला आशिंदा नाही. देवा तुला शरण जा तुला आशिंदा नाही. जा तुला आशिंदा नाही. जा तुला आशिंदा नाही. थांब राधे, सातेचं दिले वचन पूर्ण कधी करणार? देवा ती वेळ आली आता.
रमेश पानवलकर यांच्याकडून